नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण उभा आहोत डीएसपी चौक या परिसरामध्ये। डीएसपी चौक ते तारकपूर बस स्टँड रस्त्यावरील जो बंद पथदिवे होते, ही बातमी न्यूज टुडे 24 च्या माध्यमातून आपण ही बातमी 2 दिवस अगोदर प्रसारित केली होती। एक वेळ अशी होती की डीएसपी चौक हा परिसर पूर्णपणे अंधारात होता, जेणेकरून अपघाताची ही दुर्घटना वाढण्याची सुद्धा शक्यता होती। जे बंद पथदिवे होते, डीएसपी चौक परिसर असो, टॉप पेट्रोल पंप परिसर असो, त्याचप्रमाणे जे नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते जो रस्त्याचं जे पथदिव्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं, ते पथदिवे गेल्या 15 दिवसांपासून बंद होते। या घटनेची माहिती न्यूज टुडे 24 च्या माध्यमातून आपण प्रसारित केली होती। या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तात्काळ जे बंद पथदिवे होते ते पथदिवे आता सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून एक वेळ अशी होती की जो डीएसपी चौक परिसर आहे पूर्णपणे अंधारात होता, पण आता ते पूर्णपणे प्रकाशमय झालेला आहे। आणि असंच नाही, जर आपण इकडे पाहू शकता तर डीएसपी चौक ते टॉप पेट्रोल पंपापर्यंत जितके पण बंद पथदिवे होते ते पथदिवे सध्या सुरू करण्यात आलेले आहे। आणि फक्त या मार्गावरील जो खड्डा होता पंचवटिका रस्त्या पंचवटिका हॉटेल समोर जो खड्डा आहे ते अजूनही तसंच आहे, पण जे पथदिवे जे बंद होते ज्यामुळे अपघाताची मालिका सुद्धा वाढण्याची शक्यता होती, हे सुरू करण्यात आलेले असून स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे। पण एक अडचण अशीच आहे की आतापर्यंतही बुजवण्यात आलेला नाहीये, जिकडे ते खड्डा आहे ज्याच्यामुळे अपघाताची दुर्घटना वाढू शकते, ती अजूनही तशीच आहे। तर स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाला एकच विनंती करण्यात येत आहे की ते लवकरात लवकर त्याला भरण्यात यावं, लवकरात लवकर ते रस्त्याची दखल घेण्यात यावी। अशाच अपडेट्स आणि घडामोडीसाठी पाहत राहा मी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।